शेतजमिनीच्या वादाचा शेवट थेट रक्तपातात व्हावा का? एक कुटुंब दुसऱ्यावर सूड उगवण्यासाठी किती टोकाला जाऊ शकतं? पोलीस चौकी जवळ असतानाही दुहेरी हत्याकांड थांबू शकले नाही, हे का? आणि 3 वर्षापूर्वीच्या एका घटनेचा बदला आज इतका भयानक कस काय ठरलाय? चला तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यारंभ. तर झालं असं की धाराशिव जिल्ह्यात बुधवारी दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली. तुळजापूर लातूर महामार्गावरील करजखेडा चौकातून लोहारा मार्गावर बेंबळी पोलीस चौकीपासून अवघ्या 200 मीटर अंतरावर पती पत्नीची निर्घृण हत्या करण्यात आली. 30 वर्षीय सहदेव भागवत पवार आणि त्यांची पत्नी विमल सहदेव पवार हे या दुर्दैवी घटनेचे बळी ठरलेत. दुपारी हे दाम्पत्य लोहारा येथील शाळेतून दुचाकीने करजखेड्याकडे जात होते. तेवढ्यात आरोपी जीवन हरिबा चव्हाण आणि हरिबा चव्हाण या 2 बाप लेकासह इतरांनी कारने त्यांच्या दुचाकीत जोराची धडक दिली. दोघेही खाली पडताच कोयत्याने त्यांच्यावर सपासाप वार करून त्यांना जागीच त्यांनी ठार केलं. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. ही हत्या फक्त जमिनीच्या वादातून झाली नाही, तर 3 वर्षापूर्वीची एक घटनाही याला कारणीभूत होती. तर झालं असं की काही वर्षापूर्वी जमिनीच्या वादातून सहदेव पवार यांनी जीवन चव्हाणवर हल्ला केला होता, ज्या जीवनची त्यांनी 2 बोटे छाटली होती. त्या प्रकरणात सहदेवला 4 वर्षाची शिक्षा झाली आणि तो नुकताच पॅरोलवर बाहेर आला होता. याचाच बदला म्हणून आज त्याने सहदेव आणि त्याच्या पत्नीला कायमचं संपवलं, असे आता ग्रामस्थ सांगतायत. यातील आणखीन एक धक्कादायक गोष्ट म्हणजे जिथे खून झाला तिथून फक्त काही पावलांवरच पोलीस चौकी असून पण ती वर्षानुवर्ष बंद आहे. ग्रामस्थांचं म्हणणं आहे की चौकी चालू असती तर ही घटना घडलीच नसती. मित्रांनो, वाद मिटवण्यासाठी न्यायालय आहे, पोलीस आहेत, पण सुडाची आग डोक्यात पेटली की ती थेट जीवावर जाते. एका क्षणात सारं होत्याचं नव्हतं झालं. कितीतरी कुटुंब यात आता होरपळून निघणार आहेत. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा, कायद्यावर विश्वास ठेवा. कुठल्याही गोष्टीचा असा रक्तरंजित शेवट करू नका. घटनेत मयत झालेले सहदेव आणि प्रियंका यांना 2 मुली देखील आहेत. एक पहिलीत तर दुसरी तिसरीत शिकते. शिवाय सहदेवचे वृद्ध आई वडील देखील सहदेववरच अवलंबून होते. त्यामुळे घटनेबद्दल सर्व स्तरावरून हळहळ व्यक्त होतीये. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि कार्यारंभच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.